पोलिसांकडून सांगण्यात येते की त्यांच्या तब्येतीची काळजी आहे आणि त्यांची प्रकृती खालावते घूम जरा खाली घ्या. मात्र आरोप देखील होत आहे. लोकशाही संपलेली आहे, हुकुमशाही चालू झालेली आहे हे यातून सिद्ध होते. राहुल गांधीजीने 3-4 महिन्यापासून नीटचा घोटाळा जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आणि काँग्रेस पक्षानं धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा ही भूमिका त्या ठिकाणी घेतली. देशातल्या सगळ्या प्रमुख नेत्यांनी त्याला या उपोषणाला पाठिंबा देण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली. आज हे आंदोलन व्हायच्या आधीच त्यांना दुर्दैवानं त्या ठिकाणी उचलण्यात आलं. कोर्टाची ऑर्डर कोणी घेतली? सरकारनंच त्या ठिकाणी घेतली. कोर्टातून ऑर्डर घेऊन तब्येतीच्या कारणास्तव हे आंदोलन मोडायचं आणि जो मूळ मुद्दा काँग्रेस आणि राहुल गांधींनी आणि सगळ्या देशातल्या लोकांनी विचारलेला धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा विषय बाजूला ठेवायचा प्रयत्न होतोय. मला वाटतंय मी म्हटलं तसं हुकुमशाही ही या देशामध्ये सुरू झाली. खरं तर आज आतापर्यंत तुम्ही आंदोलन केलं आहे. 20 तारखेला तुम्ही या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी व्हा अशा पद्धतीचं आवाहन त्यांनी केलेलं होतं आणि त्यानंतरही दुसरी कारवाई झाली. नाही, मला वाटतं देशामधला जो एक करंट आहे, काल देहराडूनमध्ये राहुल गांधींनी ज्या पद्धतीनं मुलांशी संवाद साधला, छात्रों की गूंज या माध्यमातून मुलांच्या भावना देशासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या बाजूला जंतर मंतरवरचं आंदोलन असेल, हे सगळं मोडून काढायचं आणि मूळ मुद्दाच हा भटकवायचा हे षडयंत्र सरकारनं या ठिकाणी केलेलं अशी अवस्था दिसते. एका बाजूला काँग्रेस जनता पार्टीने एक त्यांचं पेज काढलं आणि त्यानंतर असंतोष उपाळला. सोनम वांगचुक यांच्या निमित्तानं सुद्धा हा असंतोष उपाळला होता, तो कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न होतो. नाही, नक्कीच देशामध्ये मुलांच्या मध्ये असंतोष प्रचंड प्रमाणात आहे. जर 23 लाख मुलांची नीटची परीक्षा जर हे सरकार व्यवस्थित घेऊ शकत नसेल तर मग देश काय चालवणार अशी साशंकता निश्चितपणे सर्वसामान्यांच्या मनामध्ये. पण जनता हातात घेते अशी कुठली सरकारला वाटते असं का? नाही, निश्चितपणे, कारण की काँग्रेसनं हा मुद्दा लावून धरलेला आहे. वेगवेगळ्या माध्यमातून हा मुद्दा पुढे येतोय आणि म्हणून हा मुद्द्याची तीव्रता वाढण्याआधीच हे मोडून काढायचं ही भूमिका सरकारची. काल आपण बघितलं डेहराडूनमध्ये छात्रों की गूंज कार्यक्रम असताना तिथंच एक मुद्दाम दुसरा कार्यक्रम फ्री ऑफ कॉस्ट ठेवण्यात आला. त्याचा परिणाम काही झाला नाही, परंतु वेगवेगळ्या माध्यमातून ही दिशा बदलायचा प्रयत्न होतोय. आमचं सरकारला म्हणणं एवढंच आहे की चूक झाली, मान्य केलेली आहे, तुम्ही दुसऱ्यांदा परीक्षा घेतलेल्या राजीनामा द्या, काय एवढा त्यात अडचण आहे. आणि निदान देशासमोर एक संदेश जाऊ दे, नव्या पिढीसमोर संदेश जाऊ दे की हा देशातली सत्ता ही सत्तेसाठी नाही आहे तर जनतेसाठी हे दाखवून द्यावं. यापूर्वी अशा पद्धतीचे ज्यावेळी आंदोलनं झाली त्यावेळी अनेक नेते जायचे आणि हे आंदोलन आहे ते स्थगित करण्याचा प्रयत्न करायची, चर्चा करायची. विलासराव देशमुखांनी ज्यावेळी अण्णा हजारेंनी आंदोलन केलं होतं त्यावेळी अशी चर्चा केली. सरकारची भूमिका आंदोलन चिरडण्याची आहे. आंदोलन त्या ठिकाणी आंदोलनातून मार्ग काढायचा नाही ही भूमिका. नाही, मी त्यांच्यावर बोलण्यापेक्षा त्यांची प्रतिक्रिया घेणं गरजेचं आहे की देशामध्ये एकूण चाललेल्या वातावरणात त्यांची भूमिका काय हे त्यांनी स्पष्ट करणं अभिप्रेत आहे. शिक्षण विभागावर त्यांनी आरोप केलेले आहे. मंत्र्यांचे वय त्यांचे नातेवाईक देखील आहेत, ते वेगवेगळ्या परवानग्यासाठी लाखो रुपये मागतायत किंवा घेतायत आणि ते पैसे नसतील तर उभं सुद्धा करून घेत नाहीत. अशा पद्धतीची स्थिती शिक्षण विभागामध्ये हे ओपन सिक्रेट आहे की ज्या पद्धतीनं TET परीक्षेचा घोटाळा त्या ठिकाणी झाला, TETची परीक्षा हे लोक या ठिकाणी घेऊ शकले नाही. शिक्षण विभागातल्या मान्यता ह्या कशा होतात, किती वजन टाकलं पाहिजे त्याचं दरपत्रकच आता बाहेर निघाले, अशा अवस्था राज्याची या ठिकाणी.